नमस्कार मित्रांनो, मी विवेक साळुंखे आपलं स्वागत करतो सी एस एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर. रायगड पोलीस भरतीसाठी जो काही पेपर झालेला होता 18 तारखेला, तर त्याच्यातले आपण जी केचे 25 प्रश्न इथं पाहणार आहोत. त्याचे स्पष्टीकरण इथं पाहणार आहोत आपण. आणि जे कोणी नवीन असतील आपल्या चॅनलला तर त्यांनी सबस्क्राईब करून घ्यायचं. बाजूमध्ये बेल आयकॉन असेल त्याला प्रेस करून द्यायचे, जेणेकरून तुम्हाला येणारे नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलला मिळत राहतील. इतर जिल्ह्यांच्याही प्रश्नपत्रिकांचे आपण विश्लेषण मागील लेक्चरमध्ये पाहिलेले आहेत, ते तुम्ही जाऊन पाहू शकता, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये ज्यांचा कोणी पिंपरी चिंचवड, बृहन्मुंबई असे कुठेतरी पेपर असतील त्यांना त्याचा निश्चित 10 ते 15 मार्काला फायदा होणार आहे. तर मग चला आपण आपल्या प्रश्नांकडे वळूया. तर पहिला प्रश्न म्हणजे 3 नंबरचा प्रश्न विचारला गेलेला होता जी केचा. ऑपरेशन ब्ल्यू फ्रीडम हे कशाशी संबंधित आहे? तर ऑपरेशन ब्ल्यू फ्रीडम हे कशाशी संबंधित आहे? तर ते आहे दिव्यांग लोकांची सियाचीन हिमनदीवर चढाई याच्याशी ते संबंधित आहे, ऑपरेशन ब्ल्यू फ्रीडम. पुढचा प्रश्न होता तुमचा जी केचा 6 नंबरचा प्रश्न होता. रायगड जिल्ह्यातील महाड येथील चौदार तळे सत्याग्रह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कधी केला होता? तर कधी केला होता तो चौदार तळे सत्याग्रह? तर तो केला होता 20 मार्च 1927ला केलेला होता. हा प्रश्न रिपीट झालेला आहे. 20 मार्च 1927ला हा चौदार तळ्याचा सत्याग्रह केलेला होता. पुढचा प्रश्न होता जी केचा 7 नंबरचा प्रश्न होता जी केचा. इंटरपोल इंटरनॅशनल क्रिमिनल पोलीस ऑर्गनायझेशनचे मुख्यालय हे कुठे स्थित आहे? तर इंटरनॅशनल क्रिमिनल पोलीस ऑर्गनायझेशनचे मुख्यालय कुठे स्थित आहे? तर ते आहे लिओन, फ्रान्स येथे स्थित आहे. तर पुढचा प्रश्न होता आपला जी केचा 10 नंबरचा पुढचा प्रश्न होता जी केचा. टोकियो ऑलिम्पिक 2020मध्ये पदक तालिकेतील प्रथम क्रमांकावर कुठला देश आहे? तर प्रथम क्रमांकावर कुठला देश आहे? तर तो आहे युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका. हा टोकियो ऑलिम्पिक 20मधील प्रथम क्रमांकावरील देश आहे, युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका. पुढचा प्रश्न होता 11 नंबरचा. कोणती नदी अरबी समुद्राला मिळते? तर कोणती नदी अरबी समुद्राला मिळते? तर ती मिळते तापी ही नदी अरबी समुद्राला मिळते. हा प्रश्न रिपीट झालेला आहे, थोड्या वेगळ्या पद्धतीने विचारलेला आहे. तर तापी नदी ही अरबी समुद्राला मिळते. पुढील प्रश्न होता पुढचा प्रश्न होता 13 नंबरचा. केसरी या वृत्तपत्राचे पहिले संपादक कोण होते? तर केसरी या वृत्तपत्राचे पहिले संपादक कोण होते? तर ते होते गोपाळ गणेश आगरकर. ऑप्शन नंबर सी, गोपाळ गणेश आगरकर हे केसरी या वृत्तपत्राचे पहिले संपादक होते. पुढील प्रश्न होता जी केचा 20 नंबरचा प्रश्न होता जी केचा. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदात जीवन व व्यक्ती स्वातंत्र्याच्या हमीबद्दल नमूद केले आहे? तर जीवन व व्यक्ती स्वातंत्र्याच्या हमीबद्दल नमूद केलेलं असं कोणतं अनुच्छेद आहे? तर ते आहे ऑप्शन नंबर डी, अनुच्छेद 21, कलम 21 हे आहे. पुढचा प्रश्न होता तुमचा जी केचा पुढचा 23 नंबरचा प्रश्न होता. सर्वोच्च न्यायालयाचे सध्याचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत? तर सर्वोच्च न्यायालयाचे सध्याचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत? तर NV रमन्ना. हे हा सुद्धा प्रश्न तुम्हाला 4 ते 5 वेळेस रिपीट झालेला आहे. तुम्ही असे प्रश्नच त्यांची ते कितवे मुख्य न्यायाधीश होते सर्वोच्च न्यायालयाचे ते सुद्धा तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. 48वे होते, आय थिंक 48वे ते मुख्य न्यायाधीश होते. पुढचा प्रश्न पाहणार आहोत आपण जी केचा. पुढचा प्रश्न जी केचा होता 26 नंबरचा. सध्याचे भारतीय वायुदल प्रमुख कोण आहेत? तर सध्याचे भारतीय वायुदल प्रमुख कोण आहेत? तर ते आहेत विवेक राम चौधरी. विवेक राम चौधरी हे सध्याचे भारतीय वायुदल प्रमुख आहेत. पुढचा प्रश्न पाहणार आहोत आपण 28 नंबरचा पुढचा प्रश्न होता. भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू PV सिंधू हिने टोकियो ऑलिम्पिकमध्ये खालीलपैकी कुठले पदक जिंकले? तर कुठले पदक जिंकलं होतं? तर तिने कांस्य पदक जिंकलेले होते, ब्रॉन्झ पदक जिंकलेले होते. भारतीय आघाडीची बॅडमिंटनपटू PV सिंधू हिने कांस्य पदक हे टोकियो ऑलिम्पिकमध्ये जिंकलेले होते. हा प्रश्नसुद्धा तुम्हाला रिपीट झालेला आहे. पुढचा प्रश्न होता तुमचा 29 नंबरचा. फुफ्फुसाचे मुख्य कार्य कोणते? तर फुफ्फुसाचे मुख्य कार्य कोणते आहे? तर ते आहे रक्ताचे शुद्धीकरण. रक्ताचे शुद्धीकरण हे फुफ्फुसाचे मुख्य कार्य आहे. पुढचा प्रश्न होता जी केचा 32 नंबरचा पुढचा प्रश्न होता. खालीलपैकी कोणता दिवस हा जागतिक अहिंसा दिवस म्हणून पाळला जातो? तर जागतिक अहिंसा दिवस म्हणून कोणता दिवस पाळला जातो?
तर तो 2 ऑक्टोबर, महात्मा गांधींची जयंती असते 2 ऑक्टोबर. हा दिवस जागतिक अहिंसा दिवस म्हणून पाळला जातो. पुढील प्रश्न होता तुमचा जीकेचा. 41 नंबरचा प्रश्न होता जीकेचा. कस्तुरी मांजर महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात आढळते? तर कस्तुरी मांजर ही महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात आढळते? तर ती रायगड या जिल्ह्यामध्ये आढळते कस्तुरी मांजर ही. पुढचा प्रश्न होता तुमचा 46 नंबरचा जीकेचा. लोकायुक्त हे पद महाराष्ट्र राज्यात कोणत्या वर्षी अस्तित्वात आले? तर लोकायुक्त हे जे पद होतं महाराष्ट्रात ते कोणत्या वर्षी अस्तित्वात आलं? तर ते आलं 1972मध्ये. 1972मध्ये लोकायुक्त हे पद महाराष्ट्र राज्यात अस्तित्वात आले. पुढचा प्रश्न होता जीकेचा 56 नंबरचा प्रश्न होता. सती प्रतिबंधक कायदा खालीलपैकी कोणाशी संबंधित आहे? तर सती प्रतिबंधक कायदा हा कोणाशी संबंधित आहे? तर तो आहे लॉर्ड बेंटिंक यांच्याशी संबंधित आहे. आणि तो कायदा कधी रद्द करण्यात आला होता, म्हणजे करण्यात आला होता कायदा? तर तो 1829मध्ये तो करण्यात आलेला होता. सती प्रतिबंधक कायदा हा 1829मध्ये करण्यात आलेला होता लॉर्ड बेंटिंक यांच्यामार्फत. पुढचा प्रश्न होता जीकेचा 57 नंबरचा तुमचा प्रश्न होता. लोकसभा व राज्यसभा यांचे संयुक्त अधिवेशन बोलविण्याचा अधिकार कोणाचा आहे? तर संयुक्त अधिवेशन बोलवण्याचा अधिकार कोणाचा आहे? लोकसभेचं पण आणि राज्यसभेचं पण. तर ते आहे राष्ट्रपती यांना. ऑप्शन नंबर डी, राष्ट्रपती यांना लोकसभा व राज्यसभा यांचे संयुक्त अधिवेशन बोलविण्याचा अधिकार आहे. पुढील प्रश्न होता तुमचा जीकेचा 61 नंबरचा प्रश्न होता. रायगड जिल्ह्यातून कोणत्या महत्त्वाचा राष्ट्रीय महामार्ग जातो? तर रायगड जिल्ह्यातून कोणता महत्त्वाचा राष्ट्रीय महामार्ग जातो? तर तो जातो NH66. NH66 हा राष्ट्रीय महामार्ग रायगड जिल्ह्यातून जातो. आता तो कुठून जातो? मुंबई ते कोची असा त्याचा मार्ग आहे. मुंबई ते कोची असा त्याचा मार्ग आहे NH66चा. पुढील प्रश्न पाहू आपण जीकेचा. पुढचा प्रश्न होता तुमचा 75 नंबरचा प्रश्न होता तुमचा जीकेचा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारताच्या कोणत्या राज्यातून घटना समितीवर निवडले गेले आहेत? तर ते कोणत्या घटना समितीवर निवडले गेले होते? कोणत्या राज्यातून? तर ते होते पश्चिम बंगाल या राज्यातून निवडले गेलेले होते. पुढचा प्रश्न आहे तुमचा जीकेचा. पुढचा 80 नंबरचा प्रश्न होता. पोलीस पाटील यांची नेमणूक व कर्तव्य हे खालीलपैकी कुठल्या अधिनियमात दिलेले आहे? तर पोलीस पाटील यांचे नेमणूक व कर्तव्य खालीलपैकी कोणत्या अधिनियमात दिलेले आहे? तर ते महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम 1967मध्ये दिलेले आहे. महाराष्ट्र ग्राम पोलीस अधिनियम 1967मध्ये ते दिलेले आहे. पुढचा प्रश्न होता तुमचा 82 नंबरचा प्रश्न होता. महाराष्ट्राच्या सीमेला इतर किती राज्यांच्या सीमा लागून आहेत? तर महाराष्ट्राच्या सीमेला इतर किती राज्यांच्या सीमा लागून आहेत? तर ते आहेत 6 राज्यांच्या सीमा लागून आहेत. महाराष्ट्र सीमेला 6 राज्यांच्या सीमा लागून आहेत. मग त्या कोणत्या? उत्तरेकडून पाहू आपण. गुजरात, MP, छत्तीसगड, तेलंगणा, कर्नाटक आणि मग गोवा अशा 6 राज्यांच्या त्या सीमा लागून आहेत. पुढचा प्रश्न होता आपला 89 नंबरचा. महाराष्ट्रात पंचायत राज व्यवस्था कधीपासून अंमलात आली? तर महाराष्ट्रात पंचायत राज ही व्यवस्था कधीपासून अंमलात आली? तर ती 1 मे 1962 पासून अंमलात आली होती. 1 मे 1962 पासून महाराष्ट्रात पंचायत राज व्यवस्था अंमलात आली. पुढचा प्रश्न होता तुमचा 92 नंबरचा प्रश्न होता. 92 नंबरचा प्रश्न होता. भारतीय राज्यघटना केव्हा अंमलात आली? तर भारतीय राज्यघटना केव्हा अंमलात आली? तर ती 26 जानेवारी 1950मध्ये ती अंमलात आली होती. भारतीय राज्यघटना ही 26 जानेवारी 1950मध्ये ती अंमलात आलेली होती. पुढचा प्रश्न होता जीकेचा 94. आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस दरवर्षी खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो? तर आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस हा कधी साजरा करण्यात येतो? तर तो 8 सप्टेंबरला साजरा करण्यात येतो. आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस हा 8 सप्टेंबरला साजरा करण्यात येतो. पुढचा प्रश्न होता तुमचा 96 नंबरचा. पीतक्रांती ही संज्ञा खालीलपैकी कोणत्या पिकाशी संबंधित आहे? तर ती खालीलपैकी कोणत्या पिकाशी संबंधित आहे? तर ती तेलबिया या पिकाशी संबंधित आहे पीतक्रांती. हा सुद्धा प्रश्न तुम्हाला रिपीट होतो आहे. हरित क्रांती, नीलक्रांती वगैरे अशा तुम्हाला विचारलं जात आहे. यावेळेस तुम्हाला पीतक्रांती विचारलं गेलं तर ती कशाशी
संबंधित आहे. कोणत्या पिकाशी संबंधित आहे तर ती तेलबिया या पिकाशी संबंधित आहे.